नेक्स्ट एमसीक्यू आहे आपला, इन्सर्नेशन इन्व्हॉल्व्स. इन्सर्नेशन प्रक्रियेत काय केले जाते? इन्सर्नेशन प्रक्रियेत नेमकं काय केलं जातं? इन्सर्नेशन प्रक्रियेत काय केलं जातं? कचरा थंड केला जातो, कचरा हाय टेम्परेचरवर जाळला जातो, की जमिनीत गाडला जातो, की त्याचं सेग्रिगेशन केलं जातं? इन्सिनरेशन प्रक्रियेत काय केलं जातं? काय केलं जातं? तर जो काही वेस्ट आहे, इट इज द प्रोसेस. आपण याला दहन प्रक्रिया सुद्धा बोलतो. याला काय बोलतात मराठीत? दहन प्रक्रिया सुद्धा बोलतात, लक्षात ठेवायचं. काल आपण बघितलं, ओके, काल पण आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. याला काय बोलतात? दहन प्रक्रिया सुद्धा बोलतात. यामध्ये काय केलं जातं? त्या कचऱ्याला खूप जास्त हाय टेम्परेचरवर जाळल्या जात असतं. क्लिअर? नेक्स्ट 17, लिचॅटिज. लिचॅट म्हणजे काय? काही इश्यू नाही डॉक्टर स्वप्नाली, काही इश्यू नाही. लिचॅट म्हणजे काय? खूप सिंपल आहे. आधी काल आपलं बोलणं झालं होतं याच्यावर की लिचॅट म्हणजे काय. जो कुजलेला कचरा असतो त्यातून किंवा कचऱ्याच्या ढेऱ्यातून जे काळं पदार्थ थेंब थेंब गळतो, ओके, त्याला आपण काय म्हणतो? लिचेट म्हणतो. ओके, त्यामुळे लिचेट म्हणजे काय? लिक्विड सिपिंग थ्रू द वेस्ट, कचऱ्यातून झिरपणारं द्रव. क्लिअर? सो दिस इज नथिंग बट द लिचेट. पुढे MRF स्टँड्स फॉर. MRF चा पूर्ण अर्थ काय? आपल्या लहानपणी MRF चा अर्थ म्हणजे फक्त सचिनची बॅट होती. ओके, MRF म्हणजे काय? सचिन तेंडुलकरची बॅट. पण आता तो इथे नाहीये. इथे MRF चा अर्थ काय? मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, म्युनिसिपल रिसायकलिंग फॅक्टरी, मिक्स्ड रिसोर्स फॅसिलिटी, मटेरियल रिसायकलिंग फंड. पटकन सांगा, MRF चा इथे पूर्ण अर्थ काय होतो? MRF म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर? तो लक्षात ठेवायचंय, फिट करून ठेवा. आपल्या ज्या नोट्स आहेत त्याच्या बाजूला शॉर्ट नोट्स मध्ये लिहून ठेवा हवं तर. MRF म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी. ओके, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी. लक्षात राहील? नाही लक्षात राहत असेल तर त्या नोट्स आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलंय की शॉर्ट नोट्स कशा काढायच्या, बरोबर आहे? तिथे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. नेक्स्ट 19 काय सांगतो? नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट कॅन नॉट बी डिग्रेडेड बाय. अजैविक कचरा कोणाद्वारे विघटित होत नाही? मायक्रो ऑर्गॅनिझम, सनलाइट, वॉटर, एअर. ओके, थोडा विचार जर केला तर याचे ऑप्शन्स तसं पाहतो म्हटलं तर चुकीचेच आहे. ऑप्शन्स तसं पाहतो म्हटलं तर चुकीचंच आहे. कोणाचमुळे होत नाही? कोणाचमुळे तो कचरा खरं तर विघटितच होत नाही, बरोबर आहे की नाही? कारण विचार करा ना, जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, सपोज टू बी पॉलिथिन आहे. पॉलिथिनवर ऊन येऊ दे, हवा येऊ दे, वारा येऊ दे, पाणी येऊ दे, काही पण येऊ दे, ती तशीच राहते, ती कुजतच नाही, ती खराबच होत नाही, तसंच तसंच, आणि ते लॉंग लाईफ राहत असते. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पण बरोबर आहे. सो इथे ऑप्शन काय पाहिजे होतं? ऑप्शन ई. ऑप्शन ई काय पाहिजे होतं? नन ऑफ द अबो. बरोबर आहे? नन ऑफ द अबो, वरील पैकी काहीही नाही, असं काहीतरी ऑप्शन पाहिजे होतं. तर लक्षात ठेवायचं की कुणाही मुळे होत नाही. क्लिअर? असं नाही की होणार नाही, सनलाइटमुळे होऊ शकतो, हाय टेम्परेचरमुळे बरेचदा असं होतं की काही अजैविक कचरा जो आहे, नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल जे आहे, वेस्ट आहे, ते होतं, पण त्याला खूप काळ लागतो. इट टेक्स अ व्हेरी लॉंग लाईफ किंवा लॉंग टाइम. सो म्हणून काय, नन ऑफ द अबो इज द बेस्ट आन्सर. क्लिअर? 20, रिसायकलिंग ट्रान्सफॉर्म वेस्ट इनटू. रिसायकलिंग प्रक्रियेत कचऱ्याचे रूपांतर कशात होते? ऍश, राख, न्यू मटेरियल ऑर प्रोडक्ट, नवीन वस्तू किंवा पदार्थ, गॅस, ओनली, नथिंग, काहीच नाही. बघा,
ऍश तर होत नाही, नथिंग पण शक्यच नाही. आता गॅस ओनली, तर बरेचदा रिसायकलिंग मध्ये गॅस होऊ शकतो, फ्युएल पण होतं, आपण बघितलं होतं काल. येस ऑर नो? येस. सो न्यू मटेरियल किंवा त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार केला जातो असतो. रिसायकलिंग मध्ये काय केलं जातं, एकतर नवीन मटेरियल तयार केलं जात असतं किंवा नवीन प्रोडक्ट तयार केला जात असतो. दिस इज द आन्सर. आरडीएफ इज डिराइव्ड फ्रॉम, आरडीएफ कशापासून तयार केले जाते? आरडीएफ कशापासून तयार केले जाते? आरडीएफ कशापासून तयार केले जाते? पटकन सांगा. आरडीएफ इज डिराइव्ड वेस्ट, पेट वेस्ट ओला कचरा, कंबस्टिबल वेस्ट ज्वलनशील कचरा, हजार्डस वेस्ट धोकादायक कचरा, बायोमेडिकल वेस्ट जैव वैदिक कचरा, वैद्यकीय कचरा. आरडीएफ चा लॉंग फॉर्म कोण सांगतं? पहिल्यांदा आरडीएफ चा लॉंग फॉर्म कोण सांगतं? आरडीएफ मीन्स व्हॉट? पटकन सांगा. आरडीएफ म्हणजे काय होते रे? रिफ्युज्ड डिराइव्ड फ्युएल. एक्झॅक्टली काय होते? रिफ्युज्ड डिराइव्ड फ्युएल. ओके. आणि ते कुठून तयार होतं? कंबस्टिबल वेस्ट पासन. कुठनं तयार होतं? कंबस्टिबल वेस्ट पासन. म्हणून तो ऑप्शन बी हा करेक्ट आहे. लक्षात राहील. 21 ला बी करेक्ट. सॅनिटरी लँडफिल इज डिझाइन टू प्रिव्हेंट. सॅनिटरी लँडफिल कशापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले जाते? पोल्युशन, डेकोरेशन, लाइटिंग, ट्रान्सपोर्ट. ऑब्विसली हे तर चुकीचे ऑप्शन आहे. हे दोन्ही चुकीचे ऑप्शन आहे. पोल्युशन आहे, ट्रान्सपोर्ट आहे. ओके. तर ट्रान्सपोर्टच्या केसमध्ये आपण काय बोलतो? ट्रान्सपोर्ट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण डिसेंट्रलाइज प्रोसेस वापरतो. ओके. आणि सॅनिटरी लँडफिल कशासाठी वापरतो? जस्ट टू प्रिव्हेंट द पोल्युशन, प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. क्लिअर? नेक्स्ट 23. सेग्रिगेशन मीन्स. सेग्रिगेशन म्हणजे काय? सिंपल आहे, काही म्हणजे एकदम फालतू एमसीक्यू आहे. ओके. सेग्रिगेशन म्हणजे काय? वर्गीकरण. येस ऑर नो? सेग्रिगेशन म्हणजे काय? वर्गीकरण. क्लिअर? सो ऑप्शन बी करेक्ट. हे काय सांगायची गरज पण नाहीये. क्लिअर? चलो नेक्स्ट 24. वेस्ट हायरार्की गिव्स हायेस्ट प्रायोरिटी टू. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं वेस्ट हायरार्की. बरोबर आहे. कचऱ्याचं जे श्रेणीक्रमात सर्वाधिक प्राधान्य कशाला दिलं जात असते? तर कचऱ्याचा जो श्रेणीक्रम आहे तो पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके. जो की मी तुम्हाला काल एंडिंगला सांगितला होता. आपल्याला लेक्चरच्या लास्ट मध्ये आपण त्याविषयी बोललो होतो. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य, सगळ्यात सर्वाधिक प्राधान्य कुणासाठी दिलं जात असतं? ओके. लक्षात घ्या. कशासाठी? डिस्पोजल नाही. डिस्पोजल तर खूप नंतरची प्रक्रिया आहे. डिस्पोजल खूप नंतरची प्रक्रिया आहे. रिसायकल पण नंतरची प्रक्रिया आहे. एकतर ते काय म्हणतायत? होऊच देऊ नका. कचरा होऊच देऊ नका. होत असेल तर कमी प्रमाणात होऊ द्या. आठवतं का? प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन लक्षात ठेवायचं. एकतर ते सुरुवातीला बोलता कचराच होऊ देऊ नका. होत असेल कमी प्रमाणात, आणि होत असेल त्याच्यानंतर त्याला प्रॉपर सेग्रिगेट करा. ही प्रोसेस होती. सो वेस्ट हायरार्की तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो 24 ला सी करेक्ट. लँडफिल पण नंतरची प्रोसेस झाली. वर्मी कंपोस्टिंग युजेस. वर्मी कंपोस्टिंग मध्ये काय वापरले जाते? केमिकल्स, अर्थवॉर्म, प्लास्टिक, मशीन. रसायने, गांडुळे, प्लास्टिक, यंत्रे. आणि खूप सिंपल आहे. कालही आपण याच्यावर बोललो की वर्मी कंपोस्टिंग मध्ये काय केलं जातं की वर्मी कंपोस्टिंग जे गांडूळ खत आहे ते कशापासून तयार केलं जातं? तर अर्थवॉर्म पासून, म्हणजे गांडुळ्यांपासून ते तयार केलं जातं. आणि तशा पद्धतीच्या कंपोस्टिंग ते खत आपण शेतीसाठी वगैरे बाकी कंडिशन मध्ये वापरतो. सो 25 ला बी करेक्ट.
नेक्स्ट 26 थोडा मोठा दिसतो. विच ऑफ द फॉलोइंग वेस्ट टाइप इज स्पेसिफिकली एक्सक्लुडेड फ्रॉम द डेफिनेशन ऑफ सॉलिड वेस्ट अंडर द रूल. खालीलपैकी कोणता कचरा घनकचरा या व्याख्येतून विशेषतः वगळलाय. खालीलपैकी कोणता कचरा घनकचरा म्हणून त्याला वगळलाय. ट्रीटेड बायोमेडिकल वेस्ट म्हणजे प्रक्रिया केलेला जैव वैद्यकीय कचरा, स्ट्रीट स्वीपिंग रस्ते साफसफाईतील कचरा, हॉर्टिकल्चर वेस्ट बागायती कचरा, सॅनिटरी वेस्ट स्वच्छता विषयक कचरा. सांगा करेक्ट ऑप्शन काय. घनकचरा म्हणजे काय, ज्यामध्ये कोणतेही हजार्डस मटेरियल नाही, कोणतंही बायोमेडिकल मटेरियल नाही, म्हणजे वेस्ट नाही, मटेरियल इन द सेन्स वेस्ट, ते वेस्ट नाही, त्याला आपण काय बोलतो रे, सॉलिड वेस्ट बोलतो. सॉलिड वेस्ट मध्ये काय काय येत नाही मी कालही सांगितलं होतं. जो डोमेस्टिक हजार्डस आहे ते सॉलिड वेस्ट मध्ये येत नसते. बायोमेडिकल वेस्ट असेल ते तुमच्या सॉलिड वेस्ट मध्ये येत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर कोण राहील, जे काही ट्रीटेड बायोमेडिकल वेस्ट असेल हे काय येतं मित्रांनो, हे बायो आपलं काय घनकचरा किंवा सॉलिड वेस्ट मध्ये किंवा त्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. बायोमेडिकल वेस्टला वगळल्या जातं. क्लिअर. स्ट्रीट स्वीपिंग तर सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे ना, स्ट्रीट स्वीपिंग इज द सॉलिड वेस्ट आहे. हॉर्टिकल्चर वेस्ट पण तुम्ही पकडलाय, कालही बघितलं. सॅनिटरी वेस्ट जो आहे तोही सॉलिड वेस्ट मध्ये घेतोय. चलो नेक्स्ट 27 काय सांगतो. अ फॅसिलिटी हँडलिंग सॉलिड वेस्ट अबोव 5 TPD मस्ट मेंटेन. 5 TPD पेक्षा जास्त क्षमता असलेल्या प्रकल्पाने काय राखणे आवश्यक आहे. ट्रान्सफर स्टेशन, बफर झोन विदिन अ टोटल अलॉटेड लँड, एकूण मंजूर जमिनीमध्ये बफर झोन, लँडफिल आउटसाइड द सिटी लिमिट शहराबाहेर लँडफिल, आणि कंपोस्ट पीट ओनली फक्त कंपोस्ट खड्डा. सांगा पटकन कोणतं करेक्ट आहे. जर तुम्हालाही माहित आहे की 5 TPD टन पर डे जर असेल तर त्या पर्टिक्युलर एरियाला आपण काय करतो, बफर झोन म्हणून घोषित करत असतो. ओके, जिथे कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट म्हणजे विकास, कन्स्ट्रक्शन ह्या सगळ्या गोष्टींना रिस्ट्रिक्शन असतात. ओके, म्हणून ऑप्शन बी करेक्ट. ऑप्शन बी करेक्ट. बरोबर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिफाइन्स प्रायमरी कलेक्शन. प्रायमरी कलेक्शनची योग्य व्याख्या कोणती आहे. ट्रान्सपोर्टिंग वेस्ट फ्रॉम ट्रान्सफर स्टेशन टू लँडफिल, ट्रान्सफर स्टेशन पासून लँडफिल पर्यंत वाहतूक. कलेक्टिंग सेग्रिगेटेड वेस्ट फ्रॉम सोर्स ऑफ जनरेशन, उगम स्थळापासून वर्गीकृत कचऱ्याचे संकलन. टेम्पररी स्टोरेज ऍट MRF, MRF येथे तात्पुरती साठवण. बर्निंग ऑफ कंबस्टिबल वेस्ट, ज्वलनशील कचरा जाळणे. चला सांगा 28 ला कोणतं करेक्ट आहे. ओके, हे तर नाही आहे, हे तर सगळ्यांना माहित आहे, छोट्या मुलांना पण समजेल की हे येत नाही म्हणून. बरोबर आहे. आता प्रायमरी कलेक्शन कशाला म्हणतात की ट्रान्सफर स्टेशन पासून लँडफिल पर्यंत नाही. प्रायमरी कलेक्शन म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर हाऊस होल्ड पर्यंत किंवा त्या घरापर्यंत जायचंय, तिथे कचऱ्याचं वर्गीकरण करून तो कचरा संकलन करणं, याला काय म्हणतात, प्रायमरी कलेक्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात, प्रायमरी कलेक्शन. प्रायमरी कलेक्शन म्हणजे काय, फक्त त्या घरी जाऊन कचरा घेणे नाही, त्याचं वर्गीकरण करणे म्हणजे प्रायमरी कलेक्शन. लक्षात आलं. म्हणजे कलेक्टिंग सेग्रिगेटेड वेस्ट फ्रॉम द सोर्स ऑफ जनरेशन, जिथे कचरा तयार होतो तिथल्या गोष्टी बोलतायत. म्हणून काय ऑप्शन बी जो आहे मित्रांनो हा करेक्ट आहे. वेस्ट हायरार्की गिव्स द लिस्ट प्रायोरिटी टू. खालीलपैकी म्हणजे वेस्ट हायरार्की मध्ये जो काही क्रम आहे कचऱ्याच्या प्रक्रियेमधला, त्याचे सर्वात कशाला कमी प्राधान्य दिलं जातं. प्रिव्हेन्शन, रियूज, रिसायकलिंग, डिस्पोजल ऍट लँडफिल. प्रिव्हेन्शन तर टॉप प्रायोरिटीला आलं. रियूज आणि रिसायकलिंग ह्या दोन्ही गोष्टी मधातल्या आल्या. लँडफिल, डिस्पोजल अ लँडफिल, शेवटी त्याची विल्हेवाट लावणे. सगळ्यात शेवटी काय, विल्हेवाट लावा. शक्य असेल रियूज करा, रिसायकलिंग करा, एकतर होऊच देऊ नका, प्रिव्हेंट करा. ओके, झाला रियूज रिसायकल करा, आणि नाहीच त्यातलंही उरत असेल तर मग डिस्पोज करा. म्हणून डी करेक्ट. लक्षात येईल, ऑप्शन डी हा करेक्ट येणार. नेक्स्ट
विच ऑफ द फॉलोइंग क्वालिफाईज ऍज अ बल्क वेस्ट जनरेटर? खालीलपैकी कोणाला बल्क वेस्ट जनरेटर म्हणून गणले जाईल? हाऊस होल्ड जनरेटिंग 20 kg पर डे, 20 किलोग्रॅम प्रति दिवस निर्माण करणारे घर, हॉटेल जनरेटिंग 80 kg पर डे, 80 किलोग्रॅम दिवस निर्माण करणारे हॉटेल, हॉस्पिटल जनरेटिंग 120 kg पर डे आणि स्ट्रीट वेंडर जनरेटिंग 10 kg पर डे. कशाला म्हणायचं? व्यवस्थित उत्तर द्या, व्यवस्थित. रेश्मा जाधव व्यवस्थित एकदा पुन्हा वाचा हवं तर. एकतर बल्क वेस्ट जनरेटर तुम्ही म्हणायचं कशाला हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बल्क वेस्ट जनरेटर म्हणजे काय? बल्क वेस्ट जनरेटर म्हणजे अशी एखादी संस्था किंवा ऑफिस, हॉटेल, धार्मिक स्थळ जिथे 100 kg पेक्षा जास्त एका दिवसाला कचरा निघतो, वेस्ट निघतो, तो त्याला आपण काय बोलतो? बल्क वेस्ट जनरेटर. तर इथे बघा, ह्या घरात 20 निघतो, हॉटेलमध्ये 80 निघतो, इथे 10 निघतो आणि हे हॉस्पिटल आहे 120 निघतो. म्हणजे कोणतं करेक्ट आहे? सी करेक्ट आहे. कोणतं करेक्ट आहे? सी करेक्ट. क्लिअर? ओके, चला. अशा पद्धतीने हे 30 MCQ संपलेले आहेत.